सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। कारण या प्रकरणामधील संशयित मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये एक मोठा दावा केला आहे। शिरीष वळसंकर त्याचबरोबर आर राऊत आणि पी राऊत यांचे सीडीआर आणि त्याचबरोबर त्यांचे इतरही गोष्टी तपासल्या जाव्यात अशी मागणीच त्यांनी कोर्टामध्ये केली आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कोर्टामध्ये या मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी काय दावा केला आहे पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। सोलापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिलला रात्री 8:45च्या सुमारास गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती। मात्र आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांना एका महिला कर्मचाऱ्यानं 3 फोन केले होते अशी माहिती आरोपी मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे। संशयित म्हणून सदर बाजार पोलिसांनी मनीषा मुसळे यांना ताब्यात घेतलं होतं। आत्महत्येच्या 2 दिवस आधी म्हणजे 16 आणि 17 एप्रिलला आर राऊत नावाच्या महिला कर्मचाऱ्यानं डॉक्टर वळसंकर यांना अनेक वेळा कॉल केला होता। त्यामुळे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीमध्ये डॉक्टर वळसंकर, पी राऊत आणि आर राऊत यांचे सीडीआर तसंच टॉवर लोकेशन तपासा अशी मागणी मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी केली आहे। तर 16 एप्रिलला डॉक्टर वळसंकर यांना अनेक कॉल आले। बहुतांश कॉल हे 1 आणि 2 मिनिटांचे होते। 16 एप्रिलला झालेल्या संभाषणाचा कालावधी 577 सेकंद, 744 सेकंद, 121 सेकंद आणि 227 सेकंद होता। 17 एप्रिलला राऊत यांनी 3 वेळा कॉल केला। त्यावेळी 1426 सेकंद, 228 सेकंद आणि 67 सेकंद बोलणं झालं। 18 एप्रिल रोजी रात्री डॉक्टर वळसंकर यांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांचे कॉलही आले, परंतु तो काही सेकंदाचा होता। त्याआधी झालेले 3ही कॉल त्या महिला कर्मचाऱ्याचे होते। अधिकृत नोंदीनुसार 18 तारखेला रात्री 7:57 वळसंकर त्या महिलेसोबत 5 सेकंद, 8:25 31 सेकंद आणि 8:28 18 सेकंद बोलले। नंतर 8:32 डॉक्टर अश्विन यांचा कॉल आला जो 44 सेकंदाचा होता। साक्षीदार राऊत यांचे एक्झॅक्ट 3 कॉल मरणाच्या पूर्वीचे आहेत, म्हणजे त्याच्यानंतर एक फिर्यादीचा कॉल झालाय, परंतु हे 3 कॉल ते जे साक्षीदार ते त्यांचे असिस्टंट आहे डॉक्टर साहेबांचे। आणि आम्ही न्यायालयात तेच सांगितले की बाबा हे असिस्टंटला 3 कॉल करण्याचं काय कारण असू शकतं की बाबा याची निश्चित माहिती मिळायला पाहिजे। आणि बाकीचे 10 कॉलचं ड्युरेशन सांगितलं तर ॲक्च्युली ती व्यक्ती कोण होती हे आम्हाला माहीत नव्हतं, परंतु 2 दिवसाचा सीडीआर दाखल केला होता डॉक्टर साहेबांचा, त्याच्यावर तो नंबर आम्हाला मिळाला आणि त्या मोबाईल नंबर आम्ही फक्त ॲप्लिकेशनमध्ये दिला होता की ह्या मोबाईल नंबर सुद्धा आम्हाला 5 महिन्याचा सीडीआर मिळाला पाहिजे। आणि पोलिसांनी जे म्हणणं दाखल केलं त्यात असं आलं की तो नंबर जो आहे तो आर राऊत या व्यक्तीचा आहे। मग ते आर राऊत व्यक्तीचं सुद्धा आम्हाला टॉवर लोकेशन पाहिजे, सीडीआर पाहिजे अशी आमची मागणी होती। दरम्यान डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट देखील आढळली होती, ज्यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। ज्या माणसाला शिकून मी आज एओ केलं आणि चांगला पगार देत आहे त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावलं आहे। याचं मला अतीव दुःख आहे, म्हणून मी माझं जीवन संपवतोय। आता मनीषा मुसळे यांच्या वकिलांच्या दाव्यानं आणि त्यांनी केलेल्या मागणीमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। त्यामुळे पोलीस तपासात आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सौरभ वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सोलापूर।